नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण तात्काळ आदेशावरून कोणती सूचना आलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळीचं लाडक्या बहिणींना आता दिवाळीचं गिफ्ट भेटणार आहे. ते कोणत्या लाडक्या बहिणींना किती व कोणत्या दिवशी भेटणार आहोत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे. लाईक, कमेंट आणि शेअर करायचं आहे. कोणत्या बहिणीला किती रक्कम मिळालेली आहे आणि कोणत्या बहिणीला अजून काहीच मिळालेलं नाही. आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीला गिफ्ट म्हणून, भाऊबीजेला लाडक्या बहिणीला गिफ्ट म्हणून किती पैसे येणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कोणत्या लाडक्या बहिणींना 7,000 आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 आणि कसे जमा होणार आहेत आपल्या खात्यामध्ये ही सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की काही लाभार्थी महिलांना 3,500 रुपये आणि काही महिलांना 4,000 रुपये, 4,500 रुपये मागच्या हप्त्यात सरकारने दिलेले आहेत. आणि या हप्त्यात आता चौथा हप्ता आता सुरू झालेला आहे. चौथ्या हप्त्यामध्ये दिवाळीचं बोनस कोणत्या महिलांना किती मिळणार आहे याची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया कोणाला किती भेटणार आहेत. तर हे बघा, इथं बघा, दिवाळीला बोनस प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या गटानुसार भेटणार आहे. आता बघा, मागच्या महिन्यात कुणाला 3,000, 4,500 रुपये आलेले आहेत, त्यांना आता 3,000 भेटणार आहे. आणि मागच्या महिन्यात ज्यांना फक्त 3,000 रुपयाचा हप्ता आलेला आहे त्यांना आता 4,500 रुपये भेटणार आहेत. आणि काही महिलांना अजून काहीही भेटलेलं नाही, त्यांना सगळे एकत्रितपणे करून 7,500 रुपये मिळणार आहेत. आणि 0 रुपये म्हणजेच कोणाला अजून काहीच मिळालेलं नाही. म्हणजेच ज्यांना अजून आधार शेडिंग बाकी आहे, काहींचा आधार लिंक नाही, त्यांनी अजून काहीही केलेलं नाही किंवा फॉर्म भरलेला नाही, अशा महिलांना आता 1ही रुपया मिळणार नाही. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती तुम्हाला सगळ्याच अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहे. असेच चॅनल अपडेट आपल्याला मिळत राहणार आहे. जी खरी माहिती आहे ती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहे. तर यासाठी या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा, कोणी काय करतंय, व्हिडिओ पाहून कमेंटसुद्धा करत नाहीत आणि लाईकही करत नाहीत, असं करत नाही. तर बघा मित्रांनो, आता दिवाळीचं बोनसची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे. ती किती तारीख आहे आपण पाहणार आहोत. तर त्याआधी पहिले आपण मागची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की आता सगळ्यांना माहीतच आहे की मागच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात 29 तारखेपर्यंत सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देखील आलेले आहेत. आता काही महिलांना 4,500 रुपये आले आहेत. तर बघा, आता आपण पाहूयात किती महिलांना किती पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिलेला किती पैसे मिळणार आहेत. कोणत्या महिलेला 4,500 रुपये आणि कोणत्या महिलेला 7,000 रुपये. तर बघा, आता काही महिलांना सुरुवातीपासूनच अजून 1ही रुपया मिळालेला नाही. ज्या महिलांनी सप्टेंबर, जुलै, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना 3,000 रुपये देखील आलेले आहेत. आणि काही महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना 1,500 रुपये आलेले आहेत. आणि काही महिलांनी ऑगस्टमध्येच भरलेला होता, त्याच्यामुळे त्यांना 3 महिन्याचे एकत्रित पैसे आलेले आहेत. काही महिलांना 4,500 रुपये एकत्रित आलेले आहेत. आणि आता दिवाळीचं गिफ्टसुद्धा त्यांना मिळणार आहेत.
आणि काही महिला भगिनी अजून अशा आहेत की त्यांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. त्यांना आता मागचे सर्व पैसे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3ही महिन्याचे पैसे एकत्रितपणे येणार आहेत आणि 4था हप्ता देखील त्यात ॲड होऊन येणार आहेत. म्हणजेच मागचे 4.5 आणि आता 4थ्या हप्त्याचे 3,000 रुपये असे दोन्ही मिळून 7,000 रुपये आता काही माता भगिनींना लाभ होणार आहे. आणि दिवाळीचं बोनस म्हणून आणखी एक गिफ्ट माता बहिणींना दिलं जाणार आहे. ते कोणतं आहे आपण पाहूयात. तर बघा, आता काही महिलांना आता दिवाळीचे बोनससुद्धा भेटलेलं आहे. आता 10 तारखेपर्यंत दिवाळीचं बोनस आपल्या खात्यात आल्या 2 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. आता 5 तारीख आहे आज. अजून 10 तारखेपर्यंत काही महिलांचे येतील देखील, काही महिलांना आले देखील असतील आणि काही महिलांचे अजून येतील. 10 तारखेपर्यंत सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये, सगळ्यांच्या माता भगिनींचे अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. आता पाहूया आपण दिवाळीचं बोनस कोणत्या महिलांना किती आलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे. तर अजून काही महिला बाकी असतील ज्यांनी अजून खातंच ओपन केलेलं नाही किंवा त्यांचं आधार सेटिंग झालेले नाही किंवा बँक आधारला लिंक नाही, मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घेऊन आपले पैसे आपल्या खात्यात जमा करून घ्यायचे आहेत. आपण केल्याशिवाय ते पैसे आपल्या खात्यात येणार नाहीत. आता दिवाळीचं गिफ्ट म्हणून आणखी एक भेटवस्तू लाभार्थी महिलांसाठी, भगिनींसाठी, लाडक्या भावाने आपल्या बहिणींसाठी भाऊबीजेला देण्याचं आयोजित केलं आहे. ती आणखी एक गोष्ट कोणती आहे ते आपण पाहूयात. आता बघा, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना आता मोबाईलसुद्धा गिफ्ट दिल्या जाणार आहे. आता दिवाळीला बोनस म्हणून मोबाईलसुद्धा गिफ्ट दिल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त महिलांना, लाभार्थींना शेअर करा की त्यामुळे सगळ्या माता भगिनींना आपल्या या योजनेचा लाभ घेतला जाणार आहे. म्हणूनच आपण व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचं आहे. अशीच अपडेट पाहण्यासाठी भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.